वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेले आहेत। मला लोखंडी रॉडने मारहाण केली, बाळ कुणाचं असं विचारून मला डीएनए टेस्ट करायला सांगितली, माझ्या चारित्र्यावर संशय घेतले गेले असे गंभीर आरोप सून पूजा तडस यांनी केलेले आहेत। 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची रामदास तडस यांच्यासाठी वर्ध्यात जाहीर सभा होण्याची शक्यता आहे। या सभेपूर्वी नरेंद्र मोदींना भेटण्याची इच्छा आहे। मोदी साहेबांनीच मला न्याय द्यावा अशी विनंती देखील पूजा तडस यांनी केलेली आहे। नागपुरात सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत। आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डीएनए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिली गेली। प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार। मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे। त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदासजी तडस त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्धेत येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या। तर 2020 पासून आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं जात आहे असा पलटवार पंकज तडस यांनी पत्नीवर केलाय। हे राजकीय षडयंत्र आहे। निवडणुकीच्या वेळीच हे सगळे आरोप निवडणुकीच्या तोंडावर कसे केले असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा रामदास तडस यांनीही केलाय। जे लोक होते 10 लोकांवर ज्यांच्यावर केस चालू आहे त्यांनी दोघाचा दुरावा निर्माण करण्याचं काम केलं। त्यांनी त्या मुलीला भडकून पैशाची मागणी करायला लावायची आणि पैशाची मागणी पूर्ण न झाली तर धमकी द्यायची, माझी उमेदवारी रद्द करावं। हे तर विरोधकाचं एक षडयंत्र आहे। माझ्यावर आरोप केले हे सिद्ध तर करावं। यांचा हनी ट्रॅपचं प्रकरण होतं गेल्या 2020 पासून, पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढ्या येतात आहेत ती स्वतःच्या परिवारात थोडंसं झाकून तर बघा आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई हे धंदे बंद करा हो। या मागे 2 राजकीय नेत्यांचा हात आहे। दरम्यान तडस कुटुंबांमधला हा नेमका वाद काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खासदार रामदास तडस यांच्या मुलावर शारीरिक छळ आणि लैंगिक शोषणाचे पूजा तडस यांचे आरोप आहेत। पूजा तडस यांच्याकडनं तडस कुटुंबांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। लग्नाचा आमिष देऊन पंकज तडस यांनी फसवणूक केल्याचा पूजा तडस यांचा आरोप आहे। पूजा तडस यांनी आरोप केल्यानंतर पंकज तडस आणि पूजा यांचं लग्न झालं। लग्नानंतर तडस कुटुंबानं मारझोड करून घरातून बाहेर काढलं असं देखील पूजा यांचा आरोप आहे। पूजा तडस यांचा आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा रामदास तडस यांचा दावा आहे।